हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर वेगळ्या पद्धतीने ना पोहे बनवणार आहे. तुम्ही कधी पोह्यांमध्ये पाणी टाकून पोहे बनवलेत का? तर नसतील ना बनवले तर नक्की ह्या पद्धतीने ना पोह्यामध्ये पाणी टाकून पोहे बनवा. खूप सुंदर होतात पोहे. अगदी भन्नाट चवीचे आणि जर तुम्ही सकाळी बनवले असतील ना पोहे तर संध्याकाळपर्यंत तसेच मऊ लुसलुशीत असे राहतात पोहे आपले. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे आहे ना मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा बारीक चिरून घेतला आहे. मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेले आहे. तर इथे मी आहे ना 3 ते 4 माणसांसाठी आहे ना पोहे बनवणार आहे. तर पोहे पहिल्यांदा आहे ना छान असे साफ करून घेतलेले. तर आता इथे पण 4 माणसासाठी पोहे बनवतो ना तर त्याचा अंदाज कसा घ्यायचा, तर 1 मूठ पोहे ना घ्यायचे ते एका माणसासाठी. असे मी ते 4 मूठ पोहे घेतलेत आणि अगदी थोडंसं वरती आहेत ना अजून थोडे जास्त घ्यायचे. अगदी अर्धीशी मूठ किंवा 1 मूठ घ्यायची. 4 माणसांना ना परफेक्ट असे पोहे होतात. तर आता पोहे पहिल्यांदा आपल्याला आहेत ना धुवून घ्यायचे आहेत. तर पोह्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी लगेचच असं आहे ना नितळून घ्यायचं आणि हे झाकून ठेवून घेऊयात आपण आता साईडला. आता कांदा मिरची तर अगोदर आपण कापून घेतलेली आहे. आता कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की कढईमध्ये ना 2 पळी तेल टाकायचं. आता तेल छान असं गरम झालं ना की गॅस मिडियम ठेवायचा आणि पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. तेल गरम झालं की गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ना आपल्याला शेंगदाणे ना एकसारखे असे हलवत राहायचे आणि छान असे ना तळून घ्यायचे. एकसारखे हलवायचे म्हणजे सगळीकडून शेंगदाणे छान असे तळले जातात. आणि पाहू शकता मस्त असे आहेत ना शेंगदाणे. इथपर्यंत असा कलर आला ना की आपण यांना शेंगदाणे काढून घ्यायचे. ह्याच्यापेक्षा जास्त आहेत ना तळायचे नाही. आता जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ना त्याच्यावरतीच आपण हे शेंगदाणे आहेत ना काढून घेणार आहे. तर आता आपण नेहमीच आहे ना पोहे न पाणी टाकता करतो, पण ही वेगळी पद्धत आहे पाणी टाकून करायची. खूप सुंदर अशी पद्धत आहे. तर आता शेंगदाणे काढून घेतलेत त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहे. मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं पण छान फुलू द्यायचं की बारीक चिरलेली ना हिरवी मिरची टाकायची. 1 मिनिटभर आहे ना मिरची आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची. आता याच्यामध्ये ना आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदासुद्धा छान असा आहे ना आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता 7 ते 8 आहे ना कढीपत्त्याची पानं टाकणार आहे. मस्त कढीपत्त्याचा सुगंध येतो. आता कांदा मिरची छान अशी आपल्याला भाजून घ्यायचे. कांदा मिरची छान भाजली. आता ह्याच्यामध्ये ना थोडीशी मी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. कोथिंबीरसुद्धा तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायची. कोथिंबीरचा वेगळी टेस्ट आहे ना पोह्यांमध्ये उतरते अशी तळल्यानंतर ना. आता कांदा मिरची छान अशी भाजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात. हळद टाकायची, व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि हे सगळं आपला जो कांदा मिरची जे आहे ना कढीपत्ता ते एका साईडला असं आहे ना कढईमध्ये करून घ्यायचं. आणि वाटीमध्ये आहे ना मी अगदी पाववाटी पाणी घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण आहे ना हे पाणी टाकायचं. गॅस फास्ट ठेवलेला आहे. पाण्याला छान अशी हे बघा उकळी आलेली. उकळी आली की ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण साईडला कांदा मिरची कढीपत्ता जो ठेवलेला आहे ना सरकवलेला आहे तो ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये ना व्यवस्थित मिक्स करायचा आणि 1 मिनिटभर हे छान परतून घ्यायचं. आणि भिजवून घेतलेले पोहे आणि शेंगदाणे ना आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं. तर हे पोहे आहेत ना आपण अजिबात चिकट होत नाहीत. एकदम लुसलुशीत असे होतात. एकदम मोकळे मोकळे होतात. तुम्हाला आहे ना बघता क्षणी कळेलसुद्धा. आणि छान असं परतून घ्यायचं. गॅस एकदम बारीक केलेला आहे. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं ना 3 ते 4 मिनिटाची ना वाफ काढून घेऊया. बघू शकता 3-4 मिनिटाची वाफ काढलेली आहे. पोहे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि वरतून आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मस्त लिंबू पिळायचं. ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं खिसून टाकायचं आणि खूप सुंदर असे आपले पोहे आहेत ना तयार झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. पाण्यामधले पोहे खूप सुंदर होतात आणि अगदी भरपूर वेळ आहे ना 7 ते 8 तास पोहे तसेच अगदी मऊसूद असे राहतात. पाहू शकता मस्त असे आपले आहेत ना पाण्यामधले पोहे आहेत ना तयार झालेले.
तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून